नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. आज उमदी तालुका जत येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमदी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार माननीय एलगोंडा अमशिद्दा तोरणे व उमदी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ लता कुल्लोळी यांच्या प्रचारार्थ जत तालुक्याचे लाडके आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहून नागरिकांना संबोधित केले. यावेळी उमदी येथील काँग्रेसचे अल्ताफ संधी यांनी आपल्या 15 लोकांच्या टीमसह भाजपमध्ये प्रवेश केला, तर सुसलाद येथील काँग्रेसचे सोमनिंग चौधरी यांचे चिरंजीव व त्यांच्यासोबत 10 लोक भाजपमध्ये प्रवेश केले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजपचे रेबन घालून या लोकांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते व नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी, युवा नेते संजय अण्णा तेली, भाजपा मंडळ अध्यक्ष बोरामणी, सरपंच दुंडाप्पा तेली, सुरेश कुल्लोळी, निसार मुल्ला, चेअरमन उपसरपंच मलकारी बाबर, सोनलगी सुसलादचे सरपंच, माजी उपसरपंच उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. सुसलाद आणि सोनलगी पर्यंत विस्तारित मैदानी योजनेचं पाणी आम्ही पोहोचवणार आहे. कधीपर्यंत? डिसेंबर पर्यंत. राहिले किती? 11 महिने. 11 महिन्यात आम्ही पाणी पोहोचवतोय वाया संच्या तलावातून. म्हणजे आम्ही संच्या तलावात पाणी सोडणार आहे. तुमचा डावा कालवा सुसलाद पर्यंत येतो आणि बोर नदी पण येते. बोर नदीतनं पण सोडायची व्यवस्था करतोय, डाव्या कालव्यातनं पण पाणी सोडायची व्यवस्था करतोय. डाव्या कालव्याचं अस्तरीकरण करण्यासाठी 55 कोटी रुपये मंजूर केलेत. पुढच्या महिन्यामध्ये ते पण काम. तुम्हाला डावा कुठं कालवा कुठं आहे दिसतच नाही, तर ते पण आम्ही करतोय. म्हणजे आम्ही तुम्हाला कुठलं फेक गोष्ट सांगत नाही. आता मलकार सिद्धाच्या पुजाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. पुजारी पायरीवरती बसलेले आहेत, तर पुजाऱ्यांना माझी विनंती अशी आहे की तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव तुम्ही द्या. तुमच्या देवामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही, आम्हाला फक्त दर्शनामध्ये इंटरेस्ट आहे. आम्ही काय तुमच्या देवाच्या तिथं अतिक्रमण करणारी माणसं नाही. त्यांना भीती वाटते आमचा देव काढून बिडून सरकार घेतंय काय, तर असं अजिबात नाही. आपलं पवित्र ठिकाण आहे, परंतु डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जमीन पण मोठी आहे आणि म्हणून तुम्ही मला तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव द्या. 5 कोटी रुपयांचा निधी तुम्हाला देण्याची व्यवस्था मी लगेच करतो. तुमचा प्रस्ताव फक्त द्या. कारण मध्ये मी तिकडं इमारत बांधायला पैसे दिले ते मला वाटतं यूज केले नाही, परत गेले. आतापर्यंत राजकारण झालं त्याच्याकडे मी तुम्ही डोळे उघडून बघा. आता जे गेल्या वर्षी मला राजकारण होतंय त्या राजकारणाकडे पण तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा. अगोदरचं राजकारण मताचं राजकारण होतं. आम्ही जे करतोय ते विकासाचं राजकारण आहे. आम्ही सांगतोय म्हणून नाही. उमदीच्या माळावरती 2000 एकरातली MIDC व्हावी ही आमची संकल्पना उमदीकरांच्या सहकार्यानं सत्यात येऊ पाहते. मी याचं सर्व श्रेय देतो उमदी गावातील त्या मायबाप शेतकऱ्यांना ज्यांनी MIDC साठी संमती दिली. त्या सर्व शेतकऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. म्हणून मी सरकारकडे तशा पद्धतीची मागणी केली आहे की माझ्या तालुक्यामध्ये 3 नवीन नगर पंचायती तुम्ही मला करून द्या. आणि म्हणून कदाचित उमदीकरांची ही शेवटची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक असेल. कारण परत तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मतदान करता येणार नाही. कारण तुम्ही नगरपंचायत मध्ये असाल आणि तुम्ही नगरसेवक आणि नगराध्यक्षाला मतदान करणार.